जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या YouTube चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही सर्वजण ज्या गोष्टीची 1 वर्षापासून वाट बघत होतात, ती वेळ आता जवळ आलेली आहे. खूप अडचणींचा सामना करून एकदाची शिक्षक भरतीची जाहिरात आली. तुमच्यापैकी बऱ्याच जणांचे पेपर लॉक झाले असतील व काहींचे बाकी असतील. ज्यांचे बाकी असतील त्यांनी घाबरून जाऊ नका. फॉर्म प्रेफरन्स भरण्याची मुदत 12 तारखेपर्यंत वाढवण्यात आली आहे आणि 12 तारखेपर्यंत पण प्रेफरन्स लॉक न झाल्यास अजून मुदत वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करू. पण कोणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घेऊ. चला तर मित्रांनो, आता आपण शिक्षक भरतीसाठी लागणारी व्यावसायिक पात्रता काय आहे ती जाणून घेऊ. हा एक महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा शासन निर्णय आहे. यामध्ये काय दिलं आहे बघून घेऊ. इथे तुम्ही बघू शकता 1ली ते 5वी साठी लागणारी शैक्षणिक व्यावसायिक अर्हता व सगळ्यात महत्त्वाचं TET पास असणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे 6वी ते 8वी सुद्धा शैक्षणिक व्यावसायिक पात्रता और TET पास असणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे माध्यमिक शिक्षणासाठी व 11वी-12वीच्या शिक्षणासाठी दिलेले. आता आपण डिटेलमध्ये पात्रता काय आहे ती बघून घेऊ. यामध्ये तुम्ही बघू शकता 1ली ते 5वी साठी सर्व विषय शिकवण्यासाठी तुम्ही पात्र असता. त्यामध्ये आहे 50% तुम्ही उच्च माध्यमिक किंवा समकक्ष परीक्षा पास असणे व 2 वर्षाची प्राथमिक शिक्षण पदविका परीक्षा तुम्ही जसे की D.Ed अन्यथा B.Ed 4 वर्षाचं B.Ed तुम्ही पास असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे किंवा मध्ये तुम्ही बघू शकता 50% गुणांसह उच्च माध्यमिक परीक्षा व 2 वर्षाची शिक्षणशास्त्र पदविका विशेष शिक्षण म्हणजे स्पेशल एज्युकेशन. त्यानंतर मान्यप्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षा किंवा 50% उत्तीर्ण राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परीक्षा मान्यताप्राप्त संस्थेतून B.Ed परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ही सर्वात महत्त्वाची टिप जी खाली दिलेली आहे ते आपण बघून घेऊ. जे उमेदवार B.Ed ही पात्रता पूर्ण करत असतील त्यांचा विचार करण्यासंदर्भात 1ली ते 5वीच्या वर्ग अध्यापनाचे शिक्षक म्हणून करण्यात येईल. तसेच त्यांनी 6 महिन्यांचा राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषदेचा प्राथमिक शिक्षणशास्त्रातील अभ्यासक्रम ब्रिज कोर्स पूर्ण केलेला असणे बंधनकारक आहे. यावर विशेष लक्ष ठेवा मित्रांनो. पुढे आपण बघून घेऊ. यामध्ये तुमचे ग्रॅज्युएशनचे यापैकी जे 3 विषय असतील त्या विषयांपैकी तुम्हाला किमान 50% गुण असणे आवश्यक आहे व तसेच D.Ed किंवा B.Edची पदवी. तसेच पर्शियन अरेबिक भाषेसाठी दिलेलं आहे. गणितासाठी आपण बघून घेऊ. गणितासाठी दिलं आहे 50% गुणांसह उत्तीर्ण. त्याचप्रमाणे B.Ed स्पेशल एज्युकेशन 45% गुणांसह B.Ed किंवा 4 वर्षाची B.Ed BA और BSc B.Ed. ओके. त्यानंतर विज्ञानही ती आहे 50% गुणांसह उत्तीर्ण व B.Ed किंवा B.Ed स्पेशल एज्युकेशन. त्याचप्रमाणे सर्वांची इथे दिलेली आहे. मी ही PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर टाकून देईल. त्यामध्ये तुम्ही डिटेल तुमचा विषय जो असेल त्याप्रमाणे तुम्ही बघू शकता. ओके. यामध्ये तुम्ही पूर्ण विषयांची लिस्ट पूर्ण खाली दिलेली आहे. त्यामध्ये तुम्ही बघू शकता. यामध्ये अपडेट झालेले आहेत ते आपण आता बघून घेऊ. हे बघा मित्रांनो, ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं, आपण जी मागे जी पात्रता बघितल्या त्यामध्ये शासनाने बदल केले आहेत. त्याप्रमाणे त्या बाबतीत शुद्धीपत्रक 12 जून 2019 रोजी शासनाने प्रसिद्ध केले होते. त्यामध्ये काय चेंजेस झाले आहेत आपण बघून घेऊ. त्यामध्ये पहिला चेंज आहे, आपण जे 6वी ते 8वीचे शिक्षक असतात तेथे जे होतं की मान्यप्राप्त विद्यापीठाची गणित संख्याशास्त्र विषयातील पदवी याऐवजी आता म्हणजे आधी फक्त गणितास मागचे जे आपण बघितली PDF त्यामध्ये गणितासाठीची पात्रता दिली आहे त्यामध्ये ही पात्रताही ॲड करण्यात आली आहे. जसे की मान्यप्राप्त विद्यापीठाची गणित संख्याशास्त्र इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटर सायन्स व माहिती तंत्रज्ञान ही पदवी ह्या 5 पदव्यांनाही गणितासाठी एलिजिबल मानले जाईल असा याचा अर्थ आहे. पुढे आपण बघू. सायन्ससाठी सायन्स सोबतच म्हणजे बघा मान्यताप्राप्त विद्यापीठाची भौतिकशास्त्र रसायनशास्त्र वनस्पतीशास्त्र प्राणीशास्त्र जीवविज्ञान पर्यावरणशास्त्र विषयातील पदवी याऐवजी मान्यताप्राप्त विद्यापीठाची भौतिकशास्त्र रसायनशास्त्र वनस्पतीशास्त्र प्राणीशास्त्र जीव सायन्स म्हणजे लाईफ सायन्स तसेच मायक्रोबायोलॉजी बायोटेक्नॉलॉजी व बायोकेमिस्ट्री यांनाही आता त्यामध्ये ग्राह्य धरण्यात आले आहे. तसेच आधी ज्याप्रमाणे 6वी ते 8वी साठी इतिहास भूगोल समाजशास्त्र अर्थशास्त्र या विषयाची पदवी होती त्याचप्रमाणे आता मान्यप्राप्त विद्यापीठाची इतिहास भूगोल अर्थशास्त्र राज्यशास्त्र समाजशास्त्र व लोकप्रशासन हा एक नवीन
विषय त्यामध्ये ॲड करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे 9वी-10वीच्या शिक्षकांसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची गणित, संख्याशास्त्र आदी होती. आता त्यामध्ये आपण वर पाहिल्याप्रमाणे संख्याशास्त्र, इलेक्ट्रॉनिक, कम्प्युटर सायन्स, माहिती तंत्रज्ञान यामध्ये हे सुद्धा विषय ॲड करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे 9वी-10वीच्या शिक्षकांसाठी सायन्समध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणिशास्त्र, जीवविज्ञान, सूक्ष्मजीवशास्त्र, बायोटेक्नॉलॉजी, जीवरसायनशास्त्र व कृषीशास्त्र विषय ॲड करण्यात आले आहेत. पुढे बघू. 9वी ते 10वीसाठी आपण वर बघितलं त्याप्रमाणे हिस्ट्रीमध्ये इतिहास, भूगोल, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, लोकप्रशासन या विषय ॲड करण्यात आला आहे व स्पेशली त्यांनी सांगितलं आहे की अध्यापनाच्या विषयामध्ये लोकप्रशासन या विषयाचा समावेश करण्यात येत आहे. याप्रमाणे शासनाचे जे आर आहेत मित्रांनो, या जे आर तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जातील. तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम लिंक दिलेली आहे, त्यामध्ये टेलिग्रामवर जाऊन जी आर मिळवू शकतात. खूप महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही कितीही चांगले मार्क तुम्हाला टेटमध्ये कितीही चांगले मार्क पडलेले असले व तुम्ही कितीही चांगले प्रेफरन्स दिले तरीही तुमचे जर व्यावसायिक पात्रता पूर्ण करत नसाल तर तुम्हाला जॉब मिळणार नाही मित्रांनो. त्यामुळे मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो की एक वेळेस सर्वांनी हा व्हिडिओ बघा, सर्वांजवळ आपल्या मित्रपरिवारापर्यंत पोहोचवा व टेलिग्रामला असलेल्या जी आरांचा नक्की अभ्यास करा, तरच फॉर्म भरा. अजून प्रेफरन्स लॉक करण्याची मुदत 12 तारखेपर्यंत वाढली आहे. तोपर्यंतही न भरल्यास अजून आपण त्यासाठी वाढवण्यासाठी प्रयत्न करू. पण सर्वांनी नीट अभ्यास करूनच प्रेफरन्स भरावे ही माझी तुम्हाला विनंती. धन्यवाद. जय महाराष्ट्र.